युवा आता भडकला आहे. आता GDP दाखवले आहे ते सगळं मॅनिप्युलेटेड. अरे जिकडे पूर्णतः देश उद्ध्वस्त झाला आहे आणि 7.7 GDP दाखवत आहे, तुम्हाला इतकी बेशरमकी तर खूप झाली, अमर्याद झाली असं मी मानतो. डिझेल पेट्रोलसाठी लोकांच्या रांगा आहेत, बेरोजगार रस्त्यावर उतरला आहे, महागाईचा भडका उडाला आहे, देशातली सोनं विकलं जात आहे, रिझर्व्ह बँक खाली केली जात आहे. आणि अशा स्थितीमध्ये जे काही ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये फार मोठा गॅप निर्माण झालेला आहे आणि विशेष म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये प्रचंड घट झाली आहे. आता कोणी सांगत असतील की 2014मध्ये व्हिएतनाममध्ये तुलना केली आणि भारताची, तर भारताच्या आणि व्हिएतनामच्या तुलनेमध्ये तिथे 213 मिलियनची एक्सपोर्ट होत होतं, ते आता 400च्या पुढे गेलं, 213. आणि भारत 2014मध्ये 330च्या आसपास होतं, ते 410 ते 420वर गेलं, म्हणजे 30% ग्रोथ झाली. तिकडे डबल ग्रोथ झाली. आणि अशा स्थितीमध्ये आपली पाठ थोपटून घेणं आणि देशाला उद्ध्वस्त करणं, आज जे काँक्रोच जनता पार्टीनं आंदोलन उभं केलं किंवा तरुण एकवटले आहेत, त्यामुळं आता युवा शक्ती शांत बसणार नाही. हा तरुण आता रोजगारासाठी भटकणारा या देशाला उद्ध्वस्त होताना बघणार नाही. आणि त्यातून या आंदोलनातून देशातील परिवर्तनाची सुरुवात होणार आहे आणि परिवर्तन होईल. त्याची सुरुवात या आंदोलनातून झालेली आहे आणि या सरकारला जावं लागेल अशी परिस्थिती निर्माण होईल. भारतात दाखल होताना अभिजित दिपके म्हणाले, मी माझा भवितव्य संविधानाच्या हाती सोपवतो आहे. म्हणजे भारतात येताना त्यांना कारवाईची, अटकेची भीती वाटत असावी असं असेल. भीती काय, शेवट हे तर जी प्रवृत्ती आहे देशाच्या खुर्चीवर बसलेली, ही काही महात्मा गांधींच्या विचाराची आहेत काय? ही तर हिटलरच्याच विचाराची आहे. त्यात काय लपून राहिलं आहे काय? काय छपून राहिलं आहे काय? त्यामुळे एखादा सत्यासाठी लढतो आहे, सच्चाईसाठी रस्त्यावर येतो आहे, त्याला दाबण्याचं काम गेल्या 12-13 वर्षामध्ये सगळा देश बघतो आहे. सरकार विरुद्ध जो बोलला, अरे ज्या वेळेस CBSEच्या 17 वर्षाच्या पोरांना ही सोडत नाही, ज्यामध्ये CBSEमध्ये त्या पोरांची भूमिका त्यांनी मांडली की जो पेपर तपासला गेला त्यात रायटिंग त्याची नव्हती, अशा 3 मुलांना हे पाकिस्तानी, त्यांनी देशद्रोही, 17 वर्षाच्या पोराला सोडत नाहीत, असे अंधभक्त या देशात निर्माण झाले. तर त्यामुळं स्वाभाविक आहे की त्या अभिजितला असं वाटणं. त्यामुळे तो संविधानाच्या दायऱ्यामध्ये, संविधानाच्या चौकटीमध्ये तो काम करतो आहे, हे त्याला दर्शवायचं आहे. सवलती दिल्या जाणार आहे, ओबीसी नेते म्हणून काय वाटतं? असं आहे, या सरकारची भूमिका ही कधीच ओबीसीच्या बाजूनं राहिलेली नाही. महाराष्ट्र सरकारची मतं घेण्यापुरतं, म्हणजे गाईचं दूध काढण्यापुरतं वासराला गाईच्या स्तनाला लावणं आणि मग ओढून घेणं, मग दूध काढत बसणं, अशीच प्रवृत्ती या सरकारची आहे ओबीसीच्या बाबतीत. आता जर सर्वांनाच या सवलती दिल्या गेल्या आणि सर्वांना जर पुढे, म्हणजे त्यामध्ये हा स्पर्धेत कसा टिकू शकेल? बरं, लोकसंख्येचाही ओबीसीचा विचार केला नाही. जेवढे तुम्ही सारथीला देताय तेवढे आम्हाला देताय. या सवलती देत असताना देशातील ओबीसी 50%च्या वर आहे, मग तेवढी तरतूद करायला पाहिजे. बार्टी, सारथी, तार्टी याबरोबरच जर पैसे मिळत असतील तर इतक्या मोठ्या समूहाचा, समाजाचा कसा विकास होईल? बरं, त्यांना देण्याला आमचा विरोध नाही,
तुम्ही SC/ST प्रमाणे आम्हाला स्कॉलरशिपमध्ये 100% सवलती द्या ना. जे विलासरावांनी 50% सुरू केली होती 2004 मध्ये, विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना. तुम्ही आम्हाला 100% सवलती ओबीसीसाठी द्या. याच्यात भटक्या जमाती आहेत, भटक्या विमुक्त जमाती आहे आणि खूप गरीब समाज आहे. आणि अशामध्ये ह्यांचा इतरांना सवलती देत असताना यांची अडचण होऊ नये, यांची कुचंबना होऊ नये, हा विचार केला गेला पाहिजे. महाविकास आघाडीवरती आरोप होत आहे, महाबिनविरोध आघाडी तुमची आहे, तुम्ही पराभूत होणारे उमेदवार सुद्धा उभे करू शकत नाही. शैलेश अग्रवाल उमेदवारांना अचानक मागे घेतलं. काँग्रेसकडे पराभूत होणारे उमेदवार सुद्धा तुम्ही आणू शकत नाही विधान परिषदेमध्ये. याचं थेट उत्तर काय, तुमचं भूमिका काय? भंडाऱ्यामध्ये नाना पटोले इतकी दिग्गज नेते असताना उमेदवार दोन्ही मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार माघारी घेऊ शकले नाही विधान परिषदेमध्ये. असं आहे, विकत घेणारा हा बाजार मानला आहे राजकारणाचा. राजकारणाचा बाजार झाला आहे. रस्त्यावर बसून वाटेल ते घेता येतं, वाटेल ते खरेदी करता येतं असा समज नाही, अशी खात्रीच भारतीय जनता पक्षाला झाली आहे. म्हणून प्रचंड भ्रष्टाचार करून पैसे गोळा केले. सगळे रेकॉर्ड मोडले गेलेत भ्रष्टाचाराचे. हा देश विकला गेला. जो देश नाही विकणे दूंगा म्हणणाऱ्याने देश विकला, देश विकून खाला. हे पैसे आले कुठून? जर हे उमेदवार विकले गेले तर कारवाई दोघांवरही व्हायला पाहिजे, घेणाऱ्यावरून आणि देणाऱ्यावरून. दोन्ही जबाबदार असतात. लाच घेणाराही असतो आणि लाच देणाराही असतो. जर विकले गेले त्यांची चौकशी व्हायला पाहिजे, एक गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की जे उमेदवार उभे केले ते जर त्यांना एकतर उमेदवारच उभे व्हायला तयार नाहीत, कारण या प्रचंड शक्तीपुढे 10-10 लाख 15-15 लाखाचं जर मार्केट ओपन झाला तर कोण हिंमत करेल? शेवट कोणी ही निवडणूक म्हणजे आता काल सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच भूमिका मांडली भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी. ते तर हेच म्हणले की या निवडणुकीमध्ये जे काही चालतं त्यामुळे या निवडणुकाच होऊ नयेत विधान परिषदेच्या. इथे जो नगरसेवक निवडून येतो तो कोणाचाच नसतो. तो फक्त या विधान परिषदेमध्ये कोण देईल याच भूमिकेत असतो. हे आता अनेक ठिकाणी दिसून आलेलं आहे. काही प्रामाणिक आहेत, 25-30% असतील, पण 70% लोक विकले जातात. पुन्हा आरोप करतोय. 30% इमानदार आणि 70% बेईमान असतात पैशासाठी. आणि पैसे सहज किती मिळावेत? 5 लाख 10 लाख 15 लाख. अरे काय धंदा करून ठेवला आहे राजकारणाचा? याचा विचार कोणी मांडणार आहे की नाही? आम्हालाच प्रश्न विचारणार. हे पैसे आले कुठून? कुठल्या याच्यातून आले? काय सोर्स होता? आता आम्ही उमेदवार उभे केले, ते विकले गेले. अनेक वेळा यापूर्वी निवडणुका अनफोज झाल्यात, नाही झाल्या असं नाही. पण आता उमेदवार बिना आपल्याच लोकांनी आपल्याच माणसाकडून पैसे मागत असतील, ज्या त्या पक्षाच्या, काय भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी पैसे नाही मागितले, त्याही नगरसेवकांनी पैसे मागितले, तर देणार कुठून? हा धंदा झालेला आहे. म्हणजे मला असं वाटतं की विधान परिषदेतलं राजकारण वेश्येला लाजवेल इतक्या खालच्या स्तरावरचं झालेलं आहे. शैलेश अग्रवाल यांनी जेव्हा उमेदवारी परत घेतली त्यांनी असं काँग्रेस पक्षातील काही लोकांनी दगाबाजी केली चंद्रपूरमध्ये, असा त्यांचा रोख खोटा बोलण्याचा. काँग्रेसच्याच नेत्यांनी काही लोकांना पैसे दिले आणि सांगितलं की मी जिथे म्हणेल तिथेच मतदान करायचं. नाही, हे मी ऐकलं आहे की काही नगरसेवकांना 5-5 लाख रुपये एका काँग्रेसच्या नेत्यांनी दिलेत असं मी ऐकलं आहे. पण माझ्यापाशी त्याच्या संदर्भात नाही. मला माझाच नगरसेवक येऊन सांगितलं की ते पैसे आम्हाला 5-5 लाख रुपये, मी सांगेल त्यावेळेस त्यांनाच मतदान करा, हे ठेवा. हे पैसे कुठून आलेत, कुणाचे होते, कशाच्यामुळे मिळालेत, हे काही त्यांनी फोड करून सांगितलं नाही. पण जवळपास चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एक 40-45 लोकांना काँग्रेसच्या एका नेत्यांनी 5-5 लाख रुपये वाटल्याची चर्चा ही जोरात चंद्रपुरामध्ये होती. काही पत्रकारांनी मला विचारली. मला काही त्या संदर्भातले माझ्याकडे पुरावे नाही, त्यामुळे ही चर्चा आली कुठून आणि झाली कुठून हे मला सांगणं उचित होणार नाही. शैलेश अग्रवालवर जेव्हा कारवाई होते की त्यांनी माघारी घेतली, मग हा जो नेता जो कोणी असेल ज्यांनी पैसे वाटले त्यांच्यावरही पक्षाने कारवाई करायला हवी. आता शैलेश अग्रवालकडे जर काही माहिती असेल उमेदवाराकडे तर त्यांनी ती हायकमांडकडे द्यावी, वरिष्ठांच्याकडे आमच्या, की हे पैसे असे वाटले गेलेत आणि इथून पैसे आलेत, अमुक नेत्यांनी पैसे वाटलेत
त्यांच्याकडे माहिती असेल तर हायकमांडला कळवली तर बरं होईल. हो, शैलेश अग्रवाल तुम्ही म्हटलं की जे उमेदवार आहे ते विकले गेलेले आहे. दोन्ही भंडारा आणि चंद्रपूरचे दोन्ही उमेदवार विड्रॉ केलं त्यांनी, ते विकले गेले असं वाटतंय का तुम्हाला? नाही, आता मी माझ्याकडे काय त्यांनी दिलेले पैशाची माहिती आहे? मी काय साक्षीदार आहे? पैसे मोजताना मी होतो, पैसे देताना मी होतो. आता हे जर ज्या वेळेस अशी परिस्थिती निर्माण होते तर त्यावेळेस लोकांना स्वाभाविक वाटतं की हे विकले गेले. मी काय म्हणू, जर आता जो प्रश्न तुम्ही केला की आमच्याच एका नेत्यांनी 5-5 लाख रुपये दिल्याची माहिती चर्चा जोरात होती, त्यामुळे पुढचा उमेदवार घाबरेल, घाबरणारच, स्वाभाविक आहे. त्याच्यातूनही त्याला अनसेक्युर्ड वाटलं असेल. पण आता मी या सगळ्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे कुठलाही पुरावा नसताना मी देणं हे उचित नाही. ज्यांनी उमेदवारी त्यांना निष्कासित केलं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.